महायुतीची दिल्लीत थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक। गृहमंत्री अमित शहांच्या अध्यक्षतेत होणार बैठक। जागा वाटपावर अंतिम निर्णय होणार का याकडे नजरा। लोकसभेसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर। राहुल गांधींसह भूपेश बघेल लोकसभेच्या रिंगणात। यापुढे कागदपत्रांवर मुलांच्या नावापुढे वडिलांसोबत लावता येणार आईचेही नाव। राज्याच्या चौथ्या महिला धोरणात महत्त्वपूर्ण निर्णय। मी येणार म्हणता मग तुम्हाला अजित पवार का लागले। आदर्श घोटाळ्याचं नाव आल्यानं चव्हाण भाजपात गेले। उद्धव ठाकरेंची धाराशिवच्या सभेत फडणवीसांवर टीका। वाघाला उमेदवारी द्यायची तर खेकड्याला उमेदवारी दिली। खेकड्याची नांगी जनता ठेचणार। उद्धव ठाकरेंची तानाजी सावंतांवर टीका। कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीकडून जप्त। रोहित पवारांना ईडीचा धक्का। भाजपमध्ये जायला पाहिजे का। ईडीनं 50 कोटींची जप्ती आणताच रोहित पवारांची पोस्ट। गडकरींना दिलेल्या ऑफरवरून ठाकरे फडणवीसांत जुंपली। ठाकरेंची ऑफर म्हणजे गल्लीतल्या नेत्यांना अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला ऑफर देणे। ठाकरेंच्या ऑफरचा फडणवीसांकडून समाचार। भाजपात या तुम्हाला निवडून आणू आणि सन्मानाचं पद देऊ। सुधीर मुनगंटीवारांचं उद्धव ठाकरेंना प्रतिआव्हान। राहुल नार्वेकर लबाड। लोकसभा उमेदवारीसाठी चुकीचा निर्णय दिला। न्यायदानात ही भाजपची काळी मांजर आहे। उद्धव ठाकरेंची नार्वेकरांसह भाजपवर टीका। जागा वाटपाच्या तिढ्यावरून महायुती आणि मवियाच्या नेत्यांमध्ये आरोपांच्या फैरी। विनायक राऊतांच्या टीकेला भुजबळ शिरसाटांचं उत्तर। आम्ही केसाने गळा कापत नाही। फांदीवर बसलेल्यांनी आव्हानाची भाषा करू नये, नाहीतर फांदी तुटून राम राम म्हणण्याची वेळ येईल। केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा रामदास कदमांवर पलटवार। रायगड लोकसभेच्या वादात युवा सेनेची उडी। भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचे पदाधिकाऱ्यांकडून सोशल माध्यमांवर खासदारकीचे स्टेटस चर्चेला उधाण। लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का। बँक खात्यावर आयकर विभागाची कारवाई थांबवण्यासाठीची काँग्रेसची याचिका मात्र फेटाळली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।